अच्छा, म्हणजे अजून कुठनं तरी आली आहेत. ओके. खरं तर एकंदरीत ही सगळी परिस्थिती जर आपण बघितली तर अजून एक गोष्ट जी महाराष्ट्रात घडते ती ही आहे की दोन्ही ठाकरे एकत्र येतात आहेत. तुमचं त्याच्यावर काय मत आहे? नाही, दोन्ही ठाकरेंना मी एकत्रितपणाने त्या निवडणूक आयोगाकडे गेलो त्यावेळी भेटलो. दोघं एकत्रित आले तर मला वाटतं की शिवसेना त्यांचा ब्रँड स्ट्रॉंग होईल अजून आणि तो एक स्ट्रॉंग पक्ष होईल. दोघांनी एकत्रित यायचं प्रोसेस पूर्ण झाली तर. ती प्रोसेस पूर्ण झाली असं दिसत नाही अजून, पण दोघं बऱ्याच वेळेला एकत्रित दिसलेले आहेत. बऱ्याच फंक्शनमध्ये संघर्षामध्ये एकत्रित यायची भूमिका दिसते. आणि मुंबई महापालिकेत दोघं एकत्रित आले, नाशिकमध्ये एकत्रित आले. जिथं मनसेचा प्रभाव आहे तर शिवसैनिक आणि मनसे एकत्रित आले तर कदाचित चांगला रिझल्ट लागू शकेल त्यांच्या बाजूने, असं मला वाटतंय. तुम्ही त्यांच्या म्हटलं म्हणजे जर ते एकत्र आले तर आपण त्यांच्याबरोबर राहणार असं काहीशी माहिती बातमी समोर आली आहे. म्हणजे आपण ठाकरेंबरोबर असणार की काँग्रेस बरोबर? कारण काँग्रेसला तर यायचं नाहीये राज ठाकरेंबरोबर. हा, आता तो काँग्रेसने त्यांची भूमिका जाहीरच केलेली आहे असं मी ऐकलं. उद्धवजींच्या बरोबर राज ठाकरे आल्यानंतर आम्ही कुणाबरोबर जायचं याच्याविषयी आम्ही नायदर काँग्रेसशी नॉर शिवसेनेशी आमचं अजून चर्चा झाली आहे. पण आता ह्या प्रोसेसमध्ये होईल, आम्ही चर्चा करू ना. आमचा प्रयत्न आहे की सगळे विरोधी लोक एकत्रित यावेत. म्हणजे तुम्हाला राज ठाकरे आले तर काही हरकत नाहीये, तुम्ही त्यांना सामावून घ्यायला तयार आहात? म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, मला असं वाटतं की शिवसेनेची ताकद वाढेल त्यामुळे. आणि राज ठाकरेंना ऐकायलाही मोठ्या संख्येनं लोक एकत्रित येतात, हे मान्यच केलं पाहिजे आपण. त्यामुळं हरकत नसायला पाहिजे असं मला वाटतं. पण हे परत माझं व्यक्तिगत मत आहे. पक्षाचं धोरण अजून ठरलंय की नाही मला माहित नाही. परत एकदा तेच. पण खरं तर उद्धव ठाकरे असो, राज ठाकरे असो, त्यांचा दावा त्याच त्या मतदारसंघावर असणार आहे, म्हणजे त्याच त्या वॉर्डांवर असणार आहे. असं नाहीये की राज ठाकरेंचं प्राबल्य कुठंतरी वेगळ्या भागात आहे आणि उद्धव ठाकरेंचं कुठंतरी वेगळं आहे. त्यामुळे उलट त्यांची आपापसातच चढाओढ होणार आहे जागा वाटपात. खरंच तुम्ही म्हणता तशी ताकद वाढणार आहे का? असं नाही होणार. ते दोघं व्यवस्थितपणाने कुठं कुणी लढायचं हे ठरवतील असा मला विश्वास आहे. कदाचित आतापर्यंत ठरवलंही असेल त्यांनी. त्यामुळं असं होण्याची शक्यता फार कमी आहे असं मला वाटतंय. आतापर्यंत त्यांनी ठरवलं असेल असंही आपण म्हणतात, पण तरीही अजून तरी दोघांनी ती प्रोसेस कंप्लीट केली नाही हे सुद्धा आपण म्हणताय. तर कुठं अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे? माहित नाही मला, त्याची काही कल्पना नाही. मी अलीकडे काही चौकशी केलेली नाही. पण तुम्ही जेवढं टीव्हीवर बघता तेवढंच मी बघून त्याच्यावर सांगतोय. पण मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर 2-3दा भेटायचा योग आला. त्यावेळी मला असं दिसतंय की दोघांची बॉडी लँग्वेज चांगली आहे. आदित्य ठाकरेंचाही मेजर रोल त्याच्यात दिसतोय. त्यामुळं मला दिसतंय की ते एकत्रित येऊ शकतात. पण काँग्रेसनं मुंबईत स्वबळाची भाषा केली, म्हणजे तुमचा फारसा स्टेक नाही मुंबईत असं जर आपण म्हटलं तर? नाही, आम्ही साधारणपणे दरवेळी 50-60 जागा लढवलेल्या आहेत यापूर्वी. काँग्रेसशी आमचा अलायन्स होता. यावेळी मात्र अजून काँग्रेसशी आमच्या राखी जाधव तिथल्या शहराच्या प्रमुख आहेत, त्यांची काय चर्चा झाली मला माहीत नाही.